आई काहीतरी बाहेर करते. मधलं सगळं मी उरकून घेतलं. शेवग्याचं काल झाड आपण तोडलं, कारण गेल्या वर्षी पण तोडलं होतं. शेवग्याच्या झाडाला वाडा असते, खूप वाकलं होतं आणि त्याच्या शेंगा काही आम्हाला निघत नव्हत्या म्हणून तोडलं आणि काही शेंगा काढल्या. ते एक मामा आले होते लाकडं तोडायला, त्यांना सांगितलं की बाबा एवढं करून द्या म्हणून. पूजा वगैरे छान अशा आईने सगळं केलेलं आहे. आणि आई आहे बाहेर, दळणं वगैरे करून ठेवले. तर काल अजून काही गव्हाचं सापडलं होते, थोडे थोडे चुंगडे, त्याच्यात किडे वगैरे झाले होते, तर ते सगळं काढून उन्हाला घालून नीट ठेवले. मकाचे कणसं रात्री दिलेत. आर्यन आला होता भाजी घेऊन. आपल्याला दर मंगळवारी भाजीपाला येतो. रामकृष्ण हरी. पाणी भरायचंय धुवून, त्याचं सगळं खाली करा. हे ड्रम जरा वाकून मध्ये ना कपडा भरला का सारवायला, म्हणून भरले. धुवायचं होतं ग ते मला. मी सांगितलं होतं 8 दिवसातून 2दा तरी धुवायचं. झाड हे तोडून टाकलं काल. म्हटलं ना, खूप साऱ्या अशा शेंगा निघाल्यात, भरपूर अशा शेंगा निघाल्यात आणि काढल्यात. आता फक्त उकडू उकडू द्यायच्यात. वरणात टाकून खाणारे का कसं खाणारे? मीठ टाकून उकडायच्या. हां, शेण पण काल भरपूर असं आले रात्री. आर्यननी शेण पण आणले. म्हणलं होळी आली आता, होळीला पण तुम्हाला गौऱ्या वगैरे लावा लागतील. तो खूप हुशार आहे, म्हणजे त्याला माहिती असतं सगळं. तर त्यांनी म्हटलं सारवून काढा आणि उरलेले शेणाच्या गौऱ्या लावा. रामकृष्ण हरी. काय आज भाजी काय करणार आहे? हा, फुलवर चिरली का? फुलवर रात्री फुलवर आली होती. म्हटलं आज लगेच आहे ना, काय करू, फ्लावर करू. आणि शेंगाने कॅरेट भरलेले आहेत आमचे. खाणार आहे का आता ती शेंगा? कापायच्या उकडायचं चांगलं मीठ टाकून भारी लागायच्यात. शेंगामध्ये आहे ना, म्हणजे असं आहे मास आहे सगळं त्या शेंगांमध्ये, कळलं का? तुला दाखवते मी. चांगले मोठाले चांगले आहेत शेंगा. ही गावरान शेवगा आहे. धर तुला दाखवते मी आता. हे ना आपल्याला उकडायचं. असं मोड. थांब 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 थांब. हे दिसते का मध्ये आहे ना, सगळं मासच आहे. मासच आहे सगळा मास आहे बघा, भारी एकदम. तर कुंभार मॅडम, उकडायच्या का मग शेंगा? चांगल्या उकडायच्या, मीठ हळद टाकायची आणि उकडायच्या. आणि नुसतं सगळ्यांनी वाटी वाटी खायच्या. आज फ्लावरची भाजी करायची आहे. वरण वगैरे होते. आई इकडं चुलीपुडी बसले आणि उपीट करायचे. माझी वाट बघायला सगळे उपीटाला. मी करते, राहू दे, मी करते. आज सकाळी 6 वाजल्यापासून कुंभार मॅडम, अक्का, होय अक्का, कलावती आजी, आम्ही सगळ्यांनी मिळून इकडची घाण काढली सगळी. ही एवढं भंगार निघाले, म्हणजे मशंती चांगली आहे पण ते भंगार निघालेलं बाजूला ठेवले. भंगारवाला आला तर तेवढेच पैसे येतील म्हणून. रामकृष्ण हरी. आणि भामाजीचं काढलेत केस, कारण तिला काही आंघोळ वगैरे व्यवस्थित करता येत नाही. आता उन्हाळ्यात घाम येतो ना सगळा, वाशीत मग अंगाचा. हा, म्हणून पण काढली सगळी, कारण माझ्या बाईने केस चांगलं वाटतं मला. नख केस सगळं निर्मळ केले आणि स्वच्छ झालेत सगळे. स्वच्छ एकदम एकदम एक नंबर स्वच्छ झाली. भामाजीला आंघोळ करायला येत नाही, कपडे घालायला येत नाही, पर्कलचा नाडा बांधायला येत नाही, जेवल्याला ताट उचलायला येत नाही. आज 4 वर्ष झालं तिची एक लहान लेकरासारखी सेवा आहे. मंदाईला काही करता येत नाही, फक्त झाडाखाली बसलेली असते. आणि त्या आजीला काही करता येत नाहीये. मी ह्याच्यासाठी सांगते तुम्हाला, कोणती लोक काम करतात आणि कोणत्या लोकांना काहीच येत नाही, कारण आणि त्यांना लावू पण शकत नाही. आम्ही मंदाईला काहीच काम लावत नाही. माझी बाई आम्हाला काय लावत नाही. भाजी नीट करायचं, बाकीच्या काही गोष्टी अशा येतच नाहीत. फक्त आता आहे तो आधार आम्हाला. इकडे चौघी बसल्यात का, ह्यांचा आणि आईचा. ह्यांना पण आम्ही फक्त चिरायला, काय करायला, चुलीपुडी नाही. चुलीपुडी फक्त अक्का आणि कुंभार, फक्त चपात्या सकाळी. बाकीचं सगळं काम मी माझी आई करत असतो. भाज्या वगैरे सगळं जेवायचं फक्त त्यांच्या त्यांनी वाढून घेतात, खात्यात. पण कुठं भाजलं केलं काय झालं तर. पण अक्का आणि कुंभार हुशार आहेत, आहे का ना अक्का? आई कौतुक करते तुमचं. हा, मग अक्का लहान आहे माझी. आणि लुसूला टाकला इकडं खाट झोपायला, कारण हा खाट उभा करून ठेवला होता भिंत ताराच्या कडेला. आणि एवढं कचरा होता ना इकडे आमच्या. कुणी कचरा केला होता हा? नाही, थांब ना, मंदाईला ऐकायचं. मंदाई, कचरा कुणी केला होता गोळा? मंदाईनी एवढा कचरा गोळा केला होता ना. आम्ही 6 वाजता ते पेटवून दिलेलं आहे, तर ते अजून पेटते.
इकडची सगळी घाण मी सकाळी 6 वाजल्यापासून काढलेली आहे. ही पुष्टा मी विकण्यासाठी ठेवलाय. काय ह्याचे 20 रुपये येतील 30 रुपये येतील, पण हा पुष्टा ठेवला विकण्यासाठी. हे कपडे दिलेले आहेत, काही लोकांनी ठेवलेले आहेत. हे कपडे मला उस्तुडीच्या लोकांना द्यायच्यात घालायला. कुठलीच गोष्ट असं मी फेकून देत नाही पटकन, कुणाच्या तरी कामाला येईल म्हणून. आणि हे अंथरून पांघरून ह्याच्यासाठी मी उन्हाळ्यात आत्ता बाहेर ठेवते, कारण ह्या कपड्यांचा वास येतो कधी कधी खूप. आणि खाली आम्ही पुष्टा वगैरे टाकून रोजची जी कपडे आहेत त्यांची पांघरायची, ती मी सांगितलेलं आहे. खाज वगैरे येत नाही, सगळं एकत्र ठेवता, उन्हाला ठेवायचं. आणि इकडं सगळे कपडे वगैरे वाळू घातलेत. ही कपडे वाळू घालायची जागा आहे. सगळं हे असं मी सगळं आज स्वच्छ करून घेतले. चिमण्यांना इथं पाणी ठेवले, कारण चिमण्या इथं झाडावर बसतात ना. आणि पाणी पिते जाते उडून. आणि इथं ते चिमण्या बसल्यामुळं काय होतं, पाणी नसतं त्यांना. मग आम्ही चारा टाकतो पण पाणी, म्हणून हे चिमण्यांना पाणी इथं ठेवले आता उन्हाळ्यात. तुमच्याकडे बी जागा असेल तर नक्की तुम्ही टोपल्यात, कटोऱ्यात, कशात पण पाणी ठेवा. उन्हाळा आता चालू होणार आहे, आपणच त्यांना पाणी वगैरे थोडंसं ठेवू शकतो. आणि ते खूप महत्त्वाचं आहे जनावरांसाठी. कुत्रे पण येतात माझ्याकडे इकडं, बाकीचे पक्षी मोठे मोठे असतात कधी कधी पाणी प्यायला. आणि ही पण पितात पाणी. हां, कोण पाणी पितं, कोण पाणी पितं? आणि तर ताईच्या जवळच आहे बघा बसलाय. आंघोळ वगैरे झाली का? आंघोळ केली? तर उपीट बनवते, म्हणजे कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडंसं टमॅटो, कांदा, जिरं मोहरी वगैरे घालून मस्तपैकी, नाही का, छान असं. तर काल म्हणजे पोहे केले होते, पण म्हणलं आज उपीट करू. रवा भाजून ठेवला आम्ही, पोतभर रवा भाजून ठेवलाय. तर केला होती आजी म्हणजे आज आई आम्ही उपीट खाता, उपीट करा. तर आई म्हणत होती उपीटामध्ये हळद टाक. आता काही काही ठिकाणी उपीटमध्ये हळद टाकत नाहीत, पण मी थोडीशी टाकणार आहे. आणि म्हणजे टाकायचं काय होते म्हणली त्याला हळद, आहे का नाही? त्याला होती आजी, टाकू का हळद? मग हळद टाकल्यामुळं कलर आलाय, हळद टाकली मध्ये. आणि आता थोडंसं टाकूया मीठ. मिठाची भरणी बदलली आहे, कारण मिठाची भरणी खूप खराब झाली होती. शेंगदाणे, फुटाणा डाळ वगैरे पण टाकतात, पण मी नाही टाकलेली, कारण चावत नाही. 4च लोक खाणारे आहेत चावून, आणि 4 लोक तसंच मग ते फेकून देतात. मग त्याच्यापेक्षा नाही टाकलेलं बरं. मग टमाटर वगैरे टाकलं ना तर सगळ्यांच्याच पोटात जातं, म्हणून. काल लाकडं फोडून घेतलेत म्हणून जरा बरं आहे. काय हां, मग काय तर. आई माझी म्हटली हळद टाक, चांगलं असं हळद टाकलेला. काही लोक पांढरं उपीट करतात, पण मी हळद टाकून केले. आता सकाळी नाश्त्याला उपीट किंवा शिरा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे टाकून उपीट त्यांना आवडतं, टमॅटो वगैरे टाकलं की. तर आजचा सकाळचा नाश्ता आहे ही आपली. आकाबाईला म्हणलं, आकाबाई थोडी मदत कर, उपीट काढायला लावलं आकाबाईला. चिटकले का गा आका? थोडं हां, जरा जाळले लागला ना डना, म्हणून झालंय. ते कडला टाक थोडंसं. काय झालं? हां, ज्वारीचं पीठ आणले, राहू द्या, भाकरी करू. पातीला गरम झाले का लावते आजी? धरा का ह्याच्यात द्या, कांदा द्या ह्याच्यात मला. हां, सगळेजण असं मिळून करता बघा कामं, तेव्हा कामं होते सकाळचे आमचे. एकट्या माणसाचं काम नाही, 25 माणसं आम्ही घरात, सगळेजण मिळून करायचं आणि सगळेजण मिळून खायचं. एकटं कोणीच करू शकत नाही, बरोबर आहे का नाही? खोटं आयचं. मस्त तेल तापले, जिरं मोहरी जरा टाकले, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून करणार आहोत. फ्लावर नाही का, फ्लावर राहत नाही ना, म्हणून फ्लावर करायची वेळी त्या लवकर. हळद टाकले मध्ये. हे आहे जिरा पावडर, ही धने पावडर आहे, आणि ही लाल मिरची आहे, म्हणजे कलर वगैरे येतो ना भाजीला, लाल मिरची पावडर आहे. काळा मसाला पण टाकते हो, कढीपत्ता वगैरे टाकून घेतला. आणि हे कांदा मसाला आहे, एवढा कांदा मसाला टाकायचा, 1 वाटी कांदा मसाला टाकायचा. कधी पण शेवटला टमाटर टाकायचं. ठेवा फ्लावर खाली. नाही आताच नाही टाकायचं फ्लावर. हा फ्लावर आहे, धुवून ठेवलाय मस्तपैकी.
हे नाही का थोडंसं फुलासारखं आहे असं सगळं हा फ्लावर टमाट्याचं पडले मस्त असं ताजा ताजा आला की लगेच करून टाकायचं म्हटलं ठेवायचंच नाही कारण लय लवकर काळा पडतो ते इकडून गड्डा त्या पोत्यातून ह्या पोत्यात आणि मग ते पुढची वरची बाजू सगळी खराब होऊन जाते त्या फ्लावरची आणि आपल्याकडे एवढे मोठे मोठे फ्रीज नाही आहेत की आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आहे का नाही हा तर उन्हाळा आहे लवकर स्वयंपाक करून घेतो आम्ही लय वेळ बसतच नाही आहे का नाही कलवत्या मग काय तर आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं टमाटर जर आपलं मोठं मोठं चिरलेलं असेल मऊ होत नसेल तर वरून थोडंसं मीठ टाकायचं होता हां आता हलवू थांबा आता हलवायचं सगळं फ्लावर थांब आता सगळं ती पण टाकू हा मस्त असा झालेला आहे अजून एवढा आहे टाकू आता शिजून थोडासाच होते थोडासा म्हणजे आज भागल आजचं भागते जा मावशी वरती जा काय अरे देवा उलसक्सेल टाकून देत ना बाबा तुम्ही आणा इकडं टाकून नाही द्यायचं आपल्याला बिचारे आणून देतात भाजीवाले दादा त्यांनी पण किती कष्ट करतात नवरा बायको भाजी विकतात किती ठिकाणी तर जातात भाजी विकायला पहाटे 2-3 वाजता दादा भाजी आणायला जातात मार्केट यार्डला आणि आज वर्षाच्या घरात येलं का वर्षाच्या वर होऊन गेलं तुम्हाला भाजी देतात मनसोक्त खाता तुम्ही मग त्यांच्या लेकरावाला लय आशीर्वाद आहे लय मोठा डॉक्टर व्हायला पाहिजे खरंच लय भाजी देतात आणून आणि चांगली भाजी पण देतात आणून खाण्यासारखे असतं सगळं आजी लोकांना काही संपलं तर आठवड्यातून 2-3दा घेऊन येतो आर्यन लय भारी लोक आहेत माहिती का असं माणसं मिळत नाहीत लवकर हा गुरुवारी सांगून जातो आजीला मी तुम्हाला कधी भेटायला येतो आता पालक मेथी काही महाग असू द्या तो देणार म्हणजे देणारच ह्यांना आणून आणि भगवंतानी लय द्यावं तसं भरभरून द्यावं तशा माणसांना चला आता फुलावर टाकू बस झालं बघा आता वरती जायचं नाश्त्याला द्यायचं अजून चला कलावती आजी तिला नाही जमणार थांब मी टाकते